सुस्वागतम. आज या इथं ढोकंबळे प्रीमियर लीग पर्व तिसरे सुरू होते आणि या तिसऱ्या पर्वातला पहिला सलामीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. महालक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस आरोही स्पोर्ट्स या दोन्ही संघांमध्ये सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. शिवराज आणि मकरंद मांगडे सलामीचा आणि पहिल्या षटक घेऊन विवेक केळकर सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला तर रुपेश पारकर यांच्याकडनं 200 रुपयाची बक्षिसाची लयलूट सुरू होतीये. पहिला चेंडू राईट हँड राऊंड द विकेट मारा हलक्या हाताने खेळलाय. एक धाव तर नक्कीच मिळते आणि एका धाव्याने या पर्वाची सुरुवात होते, या सामन्याची सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर मकरंद मांगडे देखील षटकार खेचला तर 200 रुपयाचं रोख बक्षीस असणार आहे. आणि जर पहिल्या चेंडूवरती विकेट निघाली मकरंद मांगडेची तर विवेक केळकर साठी देखील बक्षिसाची ऑफर आहे, रोख 100 रुपये. प्रकाश नागवेकर यांच्याकडून देखील 200 रुपयाचं रोख बक्षीस आहे. मकरंद मांगडे कशा पद्धतीचा खेळ खेळतो, षटकार खेचतोय का की विकेट काढतोय. गोलंदाजासाठी रोख 100 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी विकेट मारा करतोय. पहिला चेंडू आणि पाठवलाय सरळ आणि दोन्ही बक्षिस इथं लागू होत आहेत ती विवेक केळकरला. आणि मकरांनी आपल्या या पर्वाची सुरुवात शून्यावर बाद होऊन केलेली आहे. आरोही स्पोर्ट्स पहिलाच सामना सुरू आहे. आरोही स्पोर्ट्स वर्सेस रमजान शेखची टीम. रितेश पेडणेकर पुन्हा एकदा आपल्या षटकात तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय तो विवेक केळकर. पाहूया नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय आणि एक सुरेख असा हा चेंडू पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो हर्ष वारेकर. पुन्हा एकदा विवेक हलक्या हाताने चेंडू आणि अरे अतिशय असा सुरेख चेंडू. दोन गडी बाद झाले त्या आरोही स्पोर्ट्स संघाचे. दोन्ही मातब्बरचे फलंदाज मैदानात. नक्कीच त्यांचा जो संघ मालक आहे पिंट्या पाडा हताश निराश होऊन पहिल्याच सामन्यामध्ये बसलाय तो पॅव्हेलियन मध्ये. कपाळाला हात लावलाय पहिल्याच सामन्यामध्ये. आता मात्र या सामन्याची रंगतदार अशी स्थिती. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय रोहित सावंत. अतिशय सुंदर असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मोहरे तंबूत परतल्या. धावसंख्या केवळ 1. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक धाव इथे मिळते. रोहित सावंत आपलं खातं खोलतोय. आता मात्र धावसंख्या पाहायला मिळते 2 गडी बाद 2. या सामन्याचं धावतं वर्णन मी करतोय स्वतः सागर मांगडे आणि सामन्याचं स्कोरिंग करतात माझे मित्र भुवन वारेकर. आपल्याला हा सामना YouTube वाहिनीवरनं लाईव्ह पाहायला मिळतोय tennis.com वरती. आणि हा देखील एक चांगला झेल होऊ शकला असता. इथे झेल सुटतोय.
आहेत त्यांनी आपापली भूमिका पार पाडायची आहेत. लाईनमन जे इतर संघाचे खेळाडू आहेत त्यांनी लाईनमन म्हणून उभं राहायचं आहे, सहकार्य करायचं या स्पर्धेसाठी. पहिला षटक विवेक केळकरचा अतिशय दमदार अशा षटक म्हणावा लागेल. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 2 गडी बाद 3 अशी खराब सिच्युएशन मध्ये पाहायला मिळतोय आपल्याला आरोही स्पोर्ट्स. अतिशय दुसरं षटक घेऊन कोण येतोय? पाहूया. दुसरा षटक घेऊन मला वाटते उमेश सनगरे सज्ज होतोय वारीवाडी पॅव्हलियन एंड कडनं. समोर फलंदाज पाहायला मिळतोय तो आपल्याला रोहित सावंत. हा देखील सुंदर असा चेंडू रोहित सावंतला काही समजला नाहीये. मला वाटतं षटकार चौकार खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चांगली सुरुवात म्हणता येईल इथे महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळते ती. स्वतः कर्णधारांना सुरेख आणि हा या स्पर्धेतला पहिला षटकार पाहायला मिळतोय. झेल टिपला होता परंतु चेंडू सीमारेषेवरती पकडलाय, त्यामुळे हा षटकार आणि या स्पर्धेतला पहिला षटकार निघतोय तो रोहित सावंतच्या बॅट मधून. आवाज येत नाही ना? काय मला ओरडल्यासारखं वाटतंय, घुमत नाही आवाज. पुन्हा एकदा उमेश सनगरे. हा देखील सुरेख फटका पाहायला मिळतोय. एक धाव इथे मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच 2 धावा इथे मिळतात त्या उमेश सनगरेच्या चेंडूवरती. 2 धावा मिळतात त्या रोहित सावंतला. धाव संख्या होते 11. अतिशय सुंदर असा आता बरोबर हालो नक्कीच एक दमदार अशी सुरुवात म्हणायला लागेल महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाची. परंतु आता मात्र पंट्या पडालच्या टीमला सूर गवसताना दिसतोय. हा देखील उत्तुंग फटका झेल खाली येतोय परंतु हा देखील षटकार जिंकतोय रोहित सावंतच्या बॅट मधून. आता मात्र पिंट्या पड्याळ खुश झालाय. 2 षटकार मारल्यानंतर कपाळावरचा हात खाली पडलाय. एक दमदार सुरुवात म्हणायला लागेल, चांगली म्हणायला लागेल रोहित सावंत कडनं. पुन्हा एकदा उमेश सनगरे राईट हँड ओव्हर दी विकेट. आता मात्र लेगस्टिकच्या खूपच बाहेर. आता मात्र पानावला म्हणायला लागेल इथं. उमेश 2 षटकार खाल्ल्यानंतर एक चांगली सुरुवात झाली होती महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाची. पहिल्या षटकात कर्णधार विवेक केळकरनं सुरेख अशी गोलंदाजी केली. पुन्हा एकदा मात्र दुसऱ्या षटकामध्ये उमेश सनगरे थोडासा महाग ठरताना दिसतोय. हा देखील सुरेख चेंडू. आता मात्र सूर गवसतो इथे. लेन सुंदर पद्धतीची पाहायला मिळते, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते इथं आता उमेश कडून. दुसरा षटक प्रगती पथात आहे. धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला धावफलकावरती 18. राईट हँड ओव्हर दी विकेट. हा देखील एक चांगला अपील केली गेली होती, पंचांनी फेटाळली आहे. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. 2 षटकानंतर धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला 2 गडी बाद 18. धाव संख्या 2 गडी बाद 18. हॅलो. आता आमचे
माझा दुसरा साथीदार समालोचक पंचकृषीमध्ये नावाजलेला असा समालोचक कौशल मोरे माझ्या बरोबर जॉईन होत आहेत. तर कौशल, स्वागत आहे तुझं या स्पर्धेमध्ये. धन्यवाद सागर. दादू गावडे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे, खेळण्यासाठी तयार आहे. तो शिवासाठी हा उत्तुंग फटका सरळ गेलाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पिंट्या, 1 मिनिट. तुझ्या या DPL पर्व तिसऱ्याची सुरुवात तुझ्या विरुद्ध अनिकेत अर्शेची महालक्ष्मीची टीम आहे ह्यांच्यामध्ये सुरुवात झाली आहे. पहिलं षटक जे सुंदर असं विवेक केळकरनी टाकलं होतं, 2 धावा दिल्या होत्या आणि 2 बहुमूल्य विकेट. मक्या मांगडे सारखा खंदा फलंदाज डक मध्ये बाद झाला होता 0वर. तुला थोडीशी धाकधूक वाटली होती असेल नक्कीच पहिल्या षटकामध्ये. हा, थोडीफार वाटली होती, पण माझ्याकडे रोहित सावंत, समीर पाटील, शिवा वारेकर हे असे दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे थोडीशी काही भीती वाटण्याचं कारण नाही की ते मागून खेळू शकतात चांगले, त्याची कल्पना आहे. म्हणजे कुठच्याही फलंदाजाची विकेट गेली तरी पिंट्याचं म्हणणं आहे की मी घाबरत नाहीये, माझ्याकडे 11च्या 11 फलंदाज आहेत. बघूया, दादू गावडे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे, खेळण्यासाठी तयार आहे. तो डावखुरा फलंदाज शिवा आणि हा चांगला चेंडू आणि तिथे मात्र आता मिसफील्ड होते आहे. शिवा जो की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचं नाव एक फलंदाज म्हणून आदरानं घेतलं जात आहे, तो शिवा वारेकर DPL तिसऱ्या पर्वाची सुरुवात करताना सुंदर अशी फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देतोय. तो DPL पहिलं पर्व जे त्यानं गाजवलं होतं तो रोहित सावंत. दरम्यान पुढचा चेंडू दादूचा रोहित सावंतसाठी आणि हा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. चार षटकांचा हा मुकाबला आहे आणि तिसरा षटक दादू गावडे, साईराज गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळतोय तो साईराजचा. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी विकेट, चांगला चेंडू, जोरदार अपील आणि फलंदाज बाद. नक्कीच रोहित सावंतचा आदर केला पाहिजे. अपील झाली, परंतु अपील व्हायच्या आधीच, पंचांचं बोट वरती व्हायच्या आधीच इथं मात्र मैदानाच्या बाहेर पडलाय. अतिशय चांगला रिस्पेक्ट दिला गेला याच्याकडून. धावसंख्या पाहायला मिळते 26. तिसरं षटक प्रगतीपथात आहे, 3 गडी बाद 26 अशी धावसंख्या. नक्कीच या स्पर्धेचा डोकंबळे प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरे आपण पाहतोय. सामना रंगतोय तो आरोही स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स यांच्यामध्ये. आरोही संघाचा कर्णधार समीर पाटील आणि त्याच्याबरोबर विरुद्ध कर्णधार आहे विवेक केळकरनं नाणेफेक जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा हा निर्णय आणि पहिल्या षटकात कर्णधारानं आपलाच विश्वास सार्थ करून दाखवला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी करत आपल्या बाजूने पारडं झुकवलंय. परंतु चांगला कमबॅक म्हणता येईल पुन्हा एकदा या षटकामध्ये साईराज गावडेनं करून दिलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, तो स्वतः कर्णधार समीर पाटील, द कायरन पोलार्ड नावानं ओळखला जातो. राईट हँड ओव्हर दी विकेट आणि पहिलाच चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, या DPL ची सुरुवात करतोय समीर पाटील षटकारानं. या वर्षी नक्कीच या मैदानावरती फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि तोच फॉर्म पहिल्या चेंडूवर घेऊन उतरलाय तो समीर पाटील. नक्कीच आता आपण मुलाखत ऐकली पिंट्या पड्याळची, तर त्याच्यावरनं अंदाज लागतोय की यांना टीम यंदाची मिळाली ती मजबूत टीम आहे आणि प्रबळ दावेदार दाखवतोय तो या स्पर्धेवरती. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू सोडून दिलाय आणि तिसऱ्या षटकाचा खेळ इथं समाप्त झालाय. तिसऱ्या षटकानंतर धाव संख्या पाहायला मिळते 3 गडी बाद 32. कौशल, 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, 32 धावा धावफलकावरती आहेत. काय असेल प्लॅनिंग इथे आता शेवटच्या षटकामध्ये? किती धावा जमवल्या पाहिजेत? पहिलाच सामना चालू आहे, काय म्हणशील?
मला वाटतं सागर पहिल्या 4 षटकाय समाप्ती अखेर कमीत कमी आरोही स्पोर्ट्सला 50 धावा तरी फलकावर लावणं अपेक्षित आहे, कारण समोर फलंदाज आहेत की या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर या रत्नागिरी तालुक्यामध्ये शिवा वारेकर सारखा जो फलंदाज आहे त्याची फलंदाजी बघण्यासाठी बरेच लोक उत्सुक असतात. आणि समीर पाटील तर त्याने तर ह्या वर्षी कहरच केलाय, बऱ्याच ठिकाणी तो फॉर्म मध्ये आहे आणि आता आल्या तर तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर त्याने दाखवलंच आहे. पहिल्याच चेंडूवरती मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार मारून त्याने आपले इरादे स्पष्ट केले आहेत आणि निश्चितच 50+ स्कोर आरोही स्पोर्ट्स करेल असं मला वाटतं. नक्कीच कौशल पाहूया शेवटचा आणि हाणामारीचा षटक घेऊन मला वाटते ओमकार सनगरे सज्ज होतोय. राईट हँड राऊंड दी विकेट मारा, डावखुरा फलंदाज आहे समोर शिवराज वारेकर. मोठं आव्हान असणार आहे ओमकार सनगरे समोर, कारण दोन्ही फलंदाज आहेत ते आक्रमक असे फलंदाज आहेत. समीर आणि शिवासाठी गोलंदाजी करण्यासाठी ओमकार सनगरे तयार आहे. राईट हँड ओव्हर दी विकेट पंचांच्या डावीकडून आणि पहिला चेंडू हा ओमकार आहे, फुल टॉस चेंडू. हो पण फुल टॉस चेंडूचा आता मात्र शिवाला फायदा घेता येत नाहीये. या स्पर्धेमध्ये बक्षिसांची लयलूट आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत आपल्याकडे बक्षिसांची यादी येत नाही आहे तोपर्यंत आपण वाचून दाखवणार नाही, तोपर्यंत मात्र ज्याच पहिल्या चेंडूवरती आपण म्हटलं होतं की बक्षिसांची सुरुवात होतीये, पण या स्पर्धेमध्ये नक्कीच गोलंदाज असतील, फलंदाज असतील, क्षेत्ररक्षक असतील, जे प्रत्येक खेळाडू आहे त्या प्रत्येक खेळाडूला बक्षिसाचा आनंद घेता येणार आहे, या सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो ओमकार, समोर आहे फलंदाज समीर आणि हा देखील मोठा फटका. खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही, चेंडू जातोय निर्धाव. या दोन्ही आक्रमक फलंदाजांवर वरचढ होताना ओमकार सनगरे दिसतोय. दरम्यान ओमकारचा पुढचा चेंडू समीर पाटील साठी, हा पुढे येऊन सरसावून मारल्याचा पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा सहज पूर्ण करतायत. धाव संख्या होते 35. 3 चेंडू झाल्यात. ओमकार सनगरेनं मात्र या दोन्ही मोठ्या फलंदाजांना जखडून ठेवलंय असं म्हणता येणार नाही. कौशल ज्या पद्धतीने म्हटलं होतंस की हा षटकार चौकारांचा खेळ असू शकतो या षटकात, परंतु ओमकारनं त्यांना मात्र जखडून ठेवलंय आणि हा येतोय महाकाय उत्तुंग असा हा गगनचुंबी षटकार. मगाशीच समीरच्या पुतण्याला मी विचारलं तर काय सकाळी नाश्त्याला होतं रे, तो म्हणतो बोकडाचं मटण आणि 4 भाकऱ्या खाऊन आलाय. म्हणजे काय, नाचण्याची भाकरी म्हणजे नक्कीच मोठा आहे. आता पाहूया झेल गाली आणि फलंदाज बाद. सकाळच 4 भाकऱ्या खाल्ल्यामुळे कदाचित थोडस आता अपचन झालेलं दिसतंय आणि मला तो बाद वाटतंय झालाय. कौशल तू जरासा लेट बोललास आणि पुढच्या चेंडूवरती बाद झालाय तो समीर पाटील. 4 गडी बाद, 41 अशी धावसंख्या पाहायला मिळते. मला वाटतं शेवटचा चेंडू या षटकातला असणार आहे आणि या शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्वतः संघ मालक पिंट्या पडळ मैदानात दाखल झालाय. एलपी स्ट्रॉंग मिळणार आहे, पाहूया आणि हा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी आज इथं पहिल्या इनिंगचा खेळ इथं समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहायला मिळते 42, म्हणजे 43 धावांचं आव्हान असणार आहे. आणि ही पहिल्या इनिंग, या स्पर्धेची पहिली इनिंग. पुढचा सामना जो आहे माहीर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि मास्टर माइंड संघाचा कर्णधार, दोन्हीही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पॅव्हेलियन मध्ये यायचंय.
तुझ्या समोर आहे, तुझ्या समोर आहे. आणि मक्या जर षटकार मारला असता तर मक्या 400 रुपयाचं प्राइस होतं आणि पहिल्या चेंडूवरती जर तू विकेट काढली तर तुला 200 रुपयाचं पारितोषिक होतं आणि तू विकेट काढलीस आणि मक्यासारख्याची. काय वाटतं? मक्याला मारायला दिला नसता मी. ठीक आहे, मक्याला म्हणतो मारायला दिला नसता. आगे आगे देखो होता है क्या. मक्या आता तयारीत असणार आहे. ये तो आणि- शुरुआत है, पिक्चर अभी आणि बाकी है 200 मेरे रुपयाचं पहिलं दोस्त. पारितोषिक विवेकसाठी. हा, दुसरा सामना जो असणार आहे मास्टर माइंड वर्सेस कोणाचं सांगितलं? कल्पित दिले ना, कल्पित. रमजान शेखची टीम माहिर स्पोर्ट्स यांच्यामध्ये दुसरा सामना असणार आहे आणि तिसरा सामना याच्यानंतरचा होईल कल्पित 11 वर्सेस पंकज स्मृती. हा तिसरा सामना याच्यानंतरचा असणार आहे. चला दुसरी इनिंग चालू करूया. पंच या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी करतायत आपल्याकडे प्रतीक कांबळे आणि रितेश पेडणेकर. त्याच्याबरोबर आमच्या इथे स्कोरिंग करतात आमचे मित्र भुवन वारेकर. मला वाटते माहिर स्पोर्ट्सनं नाणेफेक जिंकले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पुढच्या सामन्यामध्ये घेतलेला आहे. पुढचा होणारा सामना मास्टर माइंड वर्सेस माहिर स्पोर्ट्स. चला सामना सुरू करा. आरोही स्पोर्ट्स संघ क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचं आहे. लगेचच सलामीची जोडी मैदानात दाखल होते. महालक्ष्मी स्पोर्ट्स अनिकेत हर्षेजी संघ दोन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. स्वतः कर्णधार विवेक केळकर आणि उमेश सनगरे मैदानात दाखल होतोय आणि पहिलं षटक चालू होतंय मकरन मांगडेकडनं. आता मात्र कौशल इथे अजून एक पर्वणी आपल्यासाठी आहे. बघूया पहिल्या चेंडूवरती विवेक केळकरचा बळी मकरन मांगडे घेतोय का, कारण जसे तसे उत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे. कौशल पुन्हा एकदा माझ्यासोबत जॉईन हो, कारण हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. कारण मकरन मांगडे पहिल्या चेंडूवर जर विकेट काढली मकरननी तर रोख 100 रुपयाचा बक्षीस आहे. बघूया कशा पद्धतीचा सामना रंगतोय. रुपेश पारकर यांच्याकडनं रोख 100 रुपयाचं बक्षीस आलंय. सामना सुरू होतोय. चला षटका बाजूला. राईट हँड राऊंड द विकेट मकरन सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन 43 धावांचं आव्हान आहे. समोर आहे तो उमेश सनगरे. पहिल्या चेंडूवरती षटकार घेतला तर रुपेश पारकर याच्याकडनं रोख 100 रुपयाचं बक्षीस. आणि इथं संधी हुकली आहे. एक धाव मिळते पहिल्या चेंडूवरती. मकरन मांगडे वर्सेस आता असणार आहे विवेक केळकर. विवेक निसागर पहिल्या चेंडूवरती मक्याची विकेट काढली होती. आता बघूया तीच खुन्नस मक्या देतो का. पहिल्या चेंडूवरती मक्या मांगडे जर विवेक केळकरची विकेट काढायला तयार आहे आणि विकेट जर काढली तर पुन्हा एकदा माझ्याकडून मक्यासाठी 100 रुपये. चलो मुकाबला सुरू आणि जोरदार चांगला चेंडू होता. चांगला चेंडू मकरनचा. बीट झाला विवेक. जरी 3 चेंडू मक्याने विवेकला बीट केले तरी सुद्धा मी 100 रुपये मक्याला देणार बक्षीस. बघूया आज पहिला चेंडू तर बक्षिसाची बीट केलाय. खैरात. कौशल खेळवतोय विवेकला, खेळवतोय इथं मकरन. कारण मक्याने यंदा पालखी पण चांगली खेळवली होती. कारण पालखी खेळवून आल्यामुळे मकरन खेळवतोय तो विवेकला. लेझिम खेळवतोय. पुन्हा एकदा राईट हँड राऊंड द विकेट. आता मात्र झेल होऊ शकला असता, परंतु इथं झेल होत नाहीये. एक धाव मिळते विवेकला. चांगला प्रयत्न केला होता झोपून. मला वाटतं इथं शॉट लेगच्या दिशेने इथं उभा आहे विवेक. पुन्हा एकदा मकरन चांगली गोलंदाजी करतो. 4 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या आहेत.
पुन्हा एकदा हा चांगला चेंडू पॉइंट वरती उभा आहे क्षेत्ररक्षक तिथे मंगेश भुते मला वाटतंय आणि एक धाव इथं मिळते. एका धावेवर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी मकरंदकडनं केली जाते. दरम्यान पुन्हा एकदा विवेक केळकर येतोय, सज्ज होतोय समोर फलंदाजीसाठी. समोर आहे मकरंद. पुन्हा एकदा एक चांगली लढत पाहायला मिळते मकरंद वर्सेस विवेक. आहा, खेळवलाय विवेकला, इथं खेळवलाय विवेकला आणि नक्कीच चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर धाव संख्या बिनबाद 3. एक चांगलं षटक. साधारण 25 मिनिटात एक इनिंग समाप्त झाली पाहिजे. त्यामुळे दोन्ही कर्णधारांनी त्याची नोंद घ्यायची आहे, नाहीतर पेनल्टी लावली जाईल. शिवराज दुसऱ्या षटक घेऊन चांगली गोलंदाजी म्हणता येईल. फलंदाजाला जखडून ठेवलं जातंय. मोठे फटके खेळण्यासाठी कंट्रोल केला जातोय. हॅलो 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 चेक हॅलो येस येस हॅलो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धाव संख्या 3. दुसऱ्या षटक घेऊन शिवा सज्ज होतोय. फलंदाजीसाठी सज्ज आहे तो बॅटर उमेश. हा चेंडू चांगला चेंडू तितक्याच सन्मानानं खेळला. एक धाव इथे मिळते. गचाळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर दुसरी धाव पूर्ण होतीये. शुभम सावंत येतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले जात आहेत. मला वाटतं इथं स्वतः कर्णधार पिंट्या पड्याळकडनं मिसफिल्डिंग होते. पुन्हा एकदा शिवराज सज्ज होतोय. हा देखील सुंदर. मला वाटतंय कव्हर वरती पिंट्या पड्याळच्या ऐवजी दुसरा क्षेत्ररक्षक लावणं अपेक्षित आहे, कारण पोट मोठं झालंय आणि त्याच्यामुळे इथं झोपता येणं कठीण झालंय. मैदानावरती रोलर फिरवण्याची गरज आहे, कारण मैदानावरती रोलर दिवसभर फिरवला जाणार आहे. मोठे मोठे फलंदाज, मोठे मोठे खेळाडू मैदानात झोपा काढणार आहेत. हा देखील चांगला चेंडू खेळवलाय फलंदाजाला. विवेक केळकर मला वाटते कायसा खूपच सुस्तावलेला दिसतोय. आतापर्यंत 5 चेंडू तो खेळलाय आणि 1 धाव इथं फक्त मिळते त्याला. पुन्हा एकदा शिवराज. हा सुंदर अशी गोलंदाजी आणि विकेट फेकलाय विवेकनं इथं. 6 चेंडू डॉट खेळल्यानंतर विवेकनं इथं आपली विकेट फेकली आहे, हे मात्र मान्य करावं लागणार आहे. आता मात्र महालक्ष्मी संघाचा एक आधारस्तंभ, पोलादी पुरुष म्हणून ज्याची ओळख आहे, असा हा साईराज गावडे या मैदानावरती हलवून लावलंय 2-4 स्पर्धांमध्ये आणि यंदा देखील तो देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहे. काय रुपेश षटकार लावायचं का पहिल्या चेंडूवरती? दादूला घाबरलेत, कारण माहिती आहे की पहिल्या चेंडूवरती हा षटकार खेचू शकतो. 100 रुपये आपले बुडू शकतात. आणि चांगला चेंडू. 1 धाव इथे मिळणार आहे. दुसरी धाव देखील आरामात मिळेल जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. चांगला थ्रो, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही. दादूला 2 धावा मिळत आहेत. 2 धावा मिळत आहेत त्या महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाला. धाव संख्या होते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल. चांगली प्लॅनिंग आज पाहायला मिळतोय तो आरोही स्पोर्ट्स संघाचा. 43 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकानंतर धाव संख्या आहे 9. म्हणजे 12 चेंडू मध्ये बघा 34 धावांची गरज. 12 चेंडू 34 धावा. तिसरा षटक घेऊन मला वाटतंय हा एक नवीन उद्योन्मुख असा हा गोलंदाज आहे हर्ष वारेकर.
चौथा गोलंदाज कोण असणार आहे जरा पाहण्यासारखं असू शकतंय. पाहूया क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. हर्ष वारेकर राईट हँड ओव्हर विकेट मारा करतोय. तो समोर फलंदाज आहे उमेश सनगरेला. पहिला चेंडू, चांगला चेंडू, नैसर्गिक अडथळ्यानं चेंडू अडतोय. एक धाव इथे मिळते. एका धावावर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या झाले 10. आता मात्र दादू गावडे काय चमत्कार करतो या मैदानावरती पाहण्यासारखा आहे. हर्ष वारेकर याची जर विकेट काढणं अतिशय महत्वाची आहे. जर महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ जर अडचणीत आणायचा असेल तर आई स्पोर्टला ही विकेट अतिशय महत्वाची आहे. हा देखील चांगला चेंडू खेळवलाय त्याला. एक धाव मिळते. एका धावावर समाधान मानावं लागणार आहे. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला बाबू गावडे कडून. चांगली गोलंदाजी म्हणायला लागतील हर्ष वारेकरला. एक आक्रमक शैलीचा फलंदाज दादू गावडेला जखडून ठेवला इथं. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी विकेट. अडवलाय चेंडू इथं पिंट्यानं, पण शोधतोय. इवले पाणी, गोल गोल राणी, अशा पद्धतीची अवस्था इथं पाहायला मिळते. ती पिंट्या पड्याळची. चेंडू काय दिसत नाही आहे. मला वाटतंय सकाळीच अजून मला वाटते उतारा झालेला नाही आहे. पुन्हा एकदा धाव संख्या होते 13. चांगली गोलंदाजी आहे. पाहूया चेंडू दिसला आता मात्र, आणि इथं एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावावर समाधान. एक चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या त्या हर्ष वारेकरनं. धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला धाव फलकावरती 14. पुन्हा एकदा हर्ष वारेकर समोर आहे. तो दादू गावडे. हा सूर्य कशी गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. मला वाटते स्वप्नील पड्याळनं आपल्या टीमचा परिपूर्ण अभ्यास केलेला दिसतोय. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी लावली जाते. चांगली प्रॅक्टिस करून घेतली गेली आहे. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी विकेट. समोर आहे तो साईराज गावडे. हा सुंदर गोलंदाजी. यॉर्कलँडचा हा चेंडू बीट, चांगला स्ट्रोक खेळला होता स्ट्रेट डाऊन मध्ये, परंतु धाव संख्या तिसऱ्या षटकानंतर 15. एक सुंदर असा संघ पाहायला मिळतो इथं आरोही स्पोर्ट्स संघ. हर्ष वारेकरने या षटकात किती धावा खर्च केल्यात भुवन? 6 धावा केवळ त्यानं खर्च केल्यात आपल्या संघासाठी या तिसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. मकरनने पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. शिवाने देखील 6 धावा आणि हर्ष देखील 6 धावा. षटक घेऊन मला वाटते रोहित सावंत सज्ज होतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 28 धावांची गरज आहे आणि समोर फलंदाज आहे दादू गावडे. सामन्यामध्ये काय होईल सांगू शकत नाहीये, परंतु हे 6 चेंडू निर्णायक असणार आहेत यात काही शंका नाही. पहिला चेंडू रोहित सावंतचा पाहूया. या चेंडूवरती काही गोष्टी समजणार आहेत. आणि हा चेंडू ऑप्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव तर नक्कीच मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं बाद. एक अतिरिक्त धाव आणि वाईट अशा 2 धावा इथं मिळत आहेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. आणि हा देखील चांगला चेंडू खेळलाय. मिड विकेटच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान केलं जात आहे.
स्ट्राईक वरती ठेवलं जात नाही आणि पाहूया आणि दादू बाद. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दादू बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती इथं रनआउट होऊन तंबूत परतलाय तो दादू गावडे. आता पाहूया विजयासाठी मला वाटते 25 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज आहे तो ओमकार नॉन इकडे पाहायला मिळतो आपल्याला. गौरव पाहूया रोहित सावंत कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय पाहण्यासारखं आहे. 5 चेंडूवरती विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. काय ओमकार सनगरे आपल्याला विजय मिळवून देऊ शकतो का महालक्ष्मी स्पोर्ट्स. चांगला चेंडू, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते रोहित सावंत कडून. आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. रनआउट होतोय तो गौरव मोरे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित सावंत नवीन बॅटर आलाय तो लतिक वारेकर. वाईट बॉलचा इशारा येतोय. नवीन फलंदाज जो मैदानात आला त्याचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय. मला वाटते रोहित सावंत खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 3 षटका जर पाहायला गेलं धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला धावफलकावरती 21. अजूनही 22 धावांची गरज आहे. आर्यन मोहिते नवीन फलंदाज. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. पानावला इथे गोलंदाज. खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते रोहित सावंत कडून. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 22. जे लाईनमन आहेत त्याने आपापली भूमिका पार पाडायची आहे. धावसंख्या 23. धावसंख्या पाहायला मिळते 23. या षटकात चेंडू अजूनही काही बाकी आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावा भरपूर मिळाल्यात या षटकामध्ये. मला वाटते किती 5 अवांतर चेंडू टाकले तिथे रोहित सावंतनं. मला वाटते गचाळ अशी ही गोलंदाजी, खराब अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा रोहित सावंत. मला वाटते नक्कीच जर पहिल्या 2-3 षटकामध्ये जर धावा खेळल्या असत्या तर या षटकामध्ये चांगली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत नाही या षटकात. 1 धाव इथे मिळते. 1 धावावर समाधान. धावसंख्या होते 25. पुन्हा एकदा रोहित सावंत.
आर्यनसाठी हा चेंडू एक धाव, चेंडू निर्धाव जातोय आणि इथं विजयी संघ होतोय तो आरोही स्पोर्ट्स. संघ मालक पिंट्या पड्याळ पहिला सलामीचा सामना विजयी झालाय. यानंतरचा होणारा सामना माईर स्पोर्ट्स वर्सेस मास्टर माइंड.